यानंतर तीनही न्यायाधीशांनी आपसात चर्चा केलेली आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात आणि आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये ही सुनावणी सुरू आहे। तर राज्यपालांच्या भूमिकेवर देखील ताशेरे ओढण्यात आलेले होते कोर्टाकडनं, याची आठवण देखील या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी करून दिली आहे। त्यानंतर चंद्रचूड यांच्या समोर ही सुनावणी सुरू होती, त्यावेळेला त्यांनी कोणते मुद्दे या ठिकाणी मांडलेले होते तर ती निरीक्षणं देखील कपिल सिब्बल यांनी आता पुन्हा एकदा कोर्टासमोर मांडलेली आहे। थेट आपण सांगूयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, काय अधिक महत्त्वाचे मुद्दे? आपण पाहतो की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, म्हणजे ज्यावेळेस हे सगळे आमदार गुवाहाटीला गेले त्यावेळेस त्यांची संख्या ही 31 होती, मात्र ज्यावेळेस त्यांना कळालं की आपण आता 39 होतोय आणि आपण सरकार बनवण्याच्या स्थितीमध्ये आहोत, त्यानंतर आपण पाहतोय की या सगळ्यांनी हा सगळा प्रकार केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवरती प्रभाव जो आहे तो पाडलेला आहे आणि ते सगळ्या निवडणुकांमध्ये दिसून आला, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो केलेला आहे। मात्र कपिल सिब्बल यांनी माजी न्यायमूर्ती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आपण पाहतोय की त्यांच्या वक्तव्याचं जे आहे ते दाखला दिलेला पाहायला मिळतोय। त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष जो आहे तो वेगवेगळा आहे, तो एकत्र करता येणार नाही, मात्र नवीन निवडणूक येईपर्यंत अपात्रतेच्या निर्णयाबाबत निर्णय न घेणं हे लोकशाहीसाठी घातक नाही का, अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करत असताना मांडलेला आहे। तो म्हणजे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष जो आहे तो वेगवेगळा आहे, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकत्रित करता येणार नाही। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जर आपण आतापर्यंत पाहिला तर तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना आतापर्यंत देण्यात आलेली पदं असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार असतील त्यांच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो विधिमंडळ पक्ष घेत नाही तर राजकीय पक्ष घेतो। राजकीय पक्ष जो आहे तो विधिमंडळामध्ये सदस्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतो आणि पक्षाची घटना त्याचबरोबर पक्षाच्या घटनेमध्ये जे एकनाथ शिंदे यांचं पद तयार करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर विधिमंडळ घटनेच्या पदीची त्यांची निवड करण्यात आलेली होती, हटवताना मात्र हा संपूर्ण निर्णय जो आहे तो पक्षप्रमुखांनी घेतलेला होता। मात्र आपण पाहतो की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष जो आहे तो वेगवेगळा आहे, अशा पद्धतीने नक्कीच प्रदीप पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। पुन्हा एकदा आपण सुनावणीमध्ये काय झालं ते पाहूयात। 26 जून रोजी ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। ठाकरेंच्या बैठकीची नोटीस सुनील प्रभूंनी सर्व आमदारांना दिली होती असंही सिब्बल म्हणाले। नोटीस मिळून सुद्धा आमदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार गुवाहाटीला गेले होते अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली। गुवाहाटीला गेल्याची आमदारांनी पुष्टी केली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातून सर्व सुरतला गेले हा योगायोग नाही असंही सिब्बल म्हणाले। राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली होती, राज्यपालांच्या भूमिकेवर कोर्टानं ताशेरे ओढले होते असं देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। ठाकरेंनी 22 जूनला आमदारांची एक बैठक बोलावली होती, बैठकीमध्ये अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला होता। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला होता। आमदारांनी बैठकीसाठी नकार देत प्रभूंचे अधिकार फेटाळले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। बैठकीला अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरत नाही असं अध्यक्ष म्हणाले असं देखील ते म्हणाले। तर त्यावेळेचा घटनाक्रम या ठिकाणी कपिल सिब्बल यांच्याकडनं मांडला जातोय। बैठकीमध्ये अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलेला होता। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला होता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आमदारांनी बैठकीसाठी नकार देत प्रभूंचे अधिकार फेटाळल्याचं सिब्बल यांनी सांगितलं आणि बैठकीला अनुपस्थित राहिल्यास अपात्र ठरत नाहीत असं अध्यक्ष म्हणाल्याचं देखील त्यांनी नमूद केलं। 22 जूनला आमदारांची ही बैठक बोलवल्याचं सिब्बल यांनी सांगितलं। ठाकरेंनी ही बैठक बोलवली होती आणि या बैठकीत अनुपस्थित राहिला तुमच्यावर कारवाई होईल असा या आमदारांना इशारा देण्यात आला होता असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं आता घटनाक्रम या ठिकाणी मांडला जातोय। तर त्यावेळेला चंद्रचूड असं म्हणाले होते की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकत्र करता येत नाही। तर कपिल सिब्बल यांनी त्याची आठवण या ठिकाणी करून दिली आहे। तर आधी 31 आमदार गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर 39 झाले। 39 आमदार झाल्यानंतर आपण सरकार स्थापन करतोय हे त्यांना समजलं, तर अशा प्रकारचं वातावरण तयार करून सगळ्या निवडणुकीवर प्रभाव पाडला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। एवढंच नाही तर ठाकरेंनी 22 जूनला आमदारांची बैठक बोलावली होती याची देखील त्यांनी आठवण करून दिली। या बैठकीत अनुपस्थित राहिल्यास या आमदारांवर कारवाईचा इशारा देण्यात आला होता। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत हा कारवाईचा इशारा दिला होता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आमदारांनी बैठकीसाठी नकार देत प्रभूंचे अधिकार फेटाळले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। तर यासाठी गोगावले यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली, मात्र त्यावेळेला ते गुवाहाटीला होते, त्यामुळे सुनील प्रभू हेच प्रतोद म्हणून गटनेता म्हणून योग्य आहेत असं या ठिकाणी
कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा या आमदारांना देण्यात आला होता। आमदारांनी बैठकीसाठी नकार देत प्रभूंचे अधिकार फेटाळले आणि गोगावले यांची नियुक्ती केली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर गोगावलेंची व्हिप म्हणून नियुक्ती कशी होऊ शकते? गोगावले व्हिप नाही तर सुनील प्रभूंची नियुक्ती योग्य असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, काय अपडेट? पण पाहतोय की कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा युक्तिवाद करत असताना म्हटलेलं आहे की राजकीय पक्ष जो आहे तो प्रतिनिधित्व देण्याची काम करतो। जोपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म जो आहे तो उमेदवाराला दिला जात नाही तोपर्यंत ते पक्षाची अधिकृत उमेदवार होऊ शकत नाही, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। राजकीय पक्ष संघटनेच्या राज्यभरामध्ये नियुक्त्या करतो, त्याचबरोबर पदाधिकारी नेमण्याचं काम जे आहे ते पक्षाकडून केलं जातं। त्याचबरोबर कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यायचं याचा सुद्धा अधिकार जो आहे तो पक्षाकडे असतो। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, असा युक्तिवाद आपण पाहतो की कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। 2013 असेल किंवा 2018 असेल, संविधान चुकीचं होतं असं जर निवडणूक आयोग म्हणत असेल तर 2014 आणि 19ची निवडणूक जी आहे ती सुद्धा चुकीची आहे का, अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं युक्तिवाद करत असताना म्हटलेलं होतं की पक्षाची घटना आमच्यापर्यंत पोहोचली नाही किंवा पक्ष संघटनेमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पोहोचली नाही। तर मग 2014ची जी निवडणूक झाली आणि 2019ची निवडणूक झाली तर ती मग चुकीची आहे का, अशा पद्धतीचा थेट सवाल आपण पाहतोय की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये युक्तिवाद करत असताना कपिल सिब्बल यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। एकनाथ शिंदे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांना पक्षामध्ये पद देण्याचा निर्णय पाहता आपण पाहतोय की जो निर्णय घेतलेला होता की तो पक्षाने घेतलेला होता, मात्र या सगळ्या आमदारांना अपात्र केलं पाहिजे, कारण या सगळ्यांनी आपण पाहतोय की पक्षामध्ये ही फूट नाही तर हे मर्जर आहे, अशा पद्धतीचं स्पष्ट आपण पाहतोय की या ठिकाणी कृती आपल्याला त्यांची पाहायला मिळते। सुरुवातीला पक्षामध्ये फूट पडली नाही तर थेट मर्जरची कृती आपल्याला या सगळ्या आमदारांची पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या आमदारांना जे आहे अपात्र केलं पाहिजे, अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद करत असताना आपण पाहतोय की कोर्टानं सुद्धा कपिल सिब्बल यांना काही प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत, ते म्हणजे की राजकीय पक्षाच्या नेत्यांना जे आहे ते पदावरून कोण हटवू शकतं। त्याचबरोबर 31 आमदार जे आहेत त्यांनी स्वच्छेनं पक्ष जो आहे तो सोडल्याचा पुरावा आहे, अशा पद्धतीचं विधान कोर्टानं केलेलं होतं। मात्र त्यावरती कपिल सिब्बल यांनी आपण पाहतोय की युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की पक्षाचं सदस्यत्व स्वच्छेनं सोडणं याचा अर्थ की सरकार जे आहे ते पाडण्यामध्ये किंवा एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री झालेले आहेत ते त्याचा परिणाम जो आहे तो याच्यामध्ये गंभीरपणे झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की या सगळ्या आमदारांना अपात्र केलं पाहिजे आणि या सगळ्या आमदारांनी पक्षाच्या विरोधामध्ये कृती केलेली आहे, त्यामुळे सगळ्या आमदारांचं अपात्र जे आहे ते या सगळ्या आमदारांना करावं, अशा पद्धतीचा आपण पाहतो की युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। मात्र कपिल सिब्बल वारंवार हे कोर्टासमोर सांगतायत की पक्षाची घटना, पक्षाचे पद देण्याचा निर्णय, त्याचबरोबर पक्षामध्ये असलेले अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाने चिन्ह जो एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे हे सगळं पक्षाच्या घटनेच्या विरोधात कसं आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे कपिल सिब्बल सांगतायत की पुढची निवडणूक येईपर्यंत राजकीय किंवा हे आमदार जे आहे ते अपात्र न करणं हे लोकशाहीसाठी घातक नाही का, किंवा धनंजय चंद्रचूड यांच्या सुद्धा वक्तव्याचा दाखला देताना त्यांनी म्हटलेलं आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळा आहे, मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकीय पक्ष अगदी वरच्या स्तरामध्ये येतो, कारण या सगळ्या उमेदवारांना एबी फॉर्म देणं, त्यांची उमेदवारी, त्यांचे तिकीट देणं आणि त्यांना पद देणं हा सुद्धा राजकीय पक्षाचा आपण पाहतो की भाग आहे। त्यामुळे राजकीय पक्ष महत्त्वाचा आहे, आपण पाहतो हे कोर्टासमोर युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणतात। नक्कीच प्रदीप, आपण पुन्हा एकदा हे मुद्दे पाहूयात। पक्षामध्ये संघटना सगळ्यात मोठी असते ते उमेदवारांना एबी फॉर्म देतात। 2013-18ची घटना चुकीची असेल तर 2014-19ची निवडणूक देखील चुकीची, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। 2013 ते 18ची घटना जर चुकीची असेल तर 2014 ते 19ची निवडणूक देखील चुकीची असं त्यांनी म्हटलंय आणि या आमदारांना अपात्र केलंच पाहिजे, कारण ही फूट आहे, मर्जर नाही, हे स्पष्ट दिसते असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे, तर ही फूट आहे, मर्जर नाही, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। 26 जूनला ठाकरेंनी पुन्हा आमदारांची बैठक बोलावली होती, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। सुरुवातीपासूनचा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहूयात। ठाकरेंच्या बैठकीची नोटीस सुनील प्रभूंनी सर्व आमदारांना दिली होती, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। नोटीस मिळून सुद्धा आमदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले, असं देखील सिब्बल म्हणाले। बैठकीला अनुपस्थित राहिलेले सर्व आमदार हे गुवाहाटीला गेले होते। गुवाहाटीला गेल्याची आमदारांनी पुष्टी केली होती, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर सुरुवातीपासूनचा हा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्रामधून सर्व सुरतला गेले, हा काही योगायोग नाही, असं देखील सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। 2019च्या मंत्रिमंडळात शिंदे कॅबिनेट मंत्री होते, असं देखील कपिल सिब्बल म्हणतात।
तर कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद, या काळामध्ये शिंदेनी पक्षाच्या घटनेवर आक्षेप घेतला नाही असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलाय. मग निवडणूक आयोग ती घटना स्वीकारणार नाही हे कसं म्हणणार, असं देखील सिब्बल म्हणाले. विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेनं सांगितलेले बदल मान्य केलेले आहेत असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलाय. सुनावणीत आतापर्यंत काय घडलं ते पाहतोय. निवडणूक आयोगाने शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली असं सिब्बल म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच पक्षाची सूत्र स्वीकारली असं देखील सिब्बल यांनी म्हटलं. पक्षघटनेनुसार ठाकरेंनी उपनेत्यांची नियुक्ती केलेली, नियुक्तीची माहिती देताना पक्षाच्या कलमांचा उल्लेख केलेला असंही सिब्बल म्हणाले. विधिमंडळामध्ये कुणाला पद द्यायचं याचा अधिकार राजकीय पक्षाकडे असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंनी 22 जूनला आमदारांची एक बैठक बोलावली होती असं देखील कपिल सिब्बल म्हणतात. बैठकीमध्ये अनुपस्थित राहिल्यास पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा दिला होता असं देखील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय.